नमस्कार मंडळी. अनेकदा आपण आयुष्यात एक खूप मोठी चूक करत असतो, ती म्हणजे स्वतःला विसरून दुसऱ्यांच्या मागे धावणे. समोरच्याला आनंद मिळावा, त्याने आपले कौतुक करावे किंवा आपण कोणाला तरी हवेसे वाटावे म्हणून आपण स्वतःचे अस्तित्व, स्वतःचे छंद आणि स्वतःचे सुख पणाला लावतो. आपण दुसऱ्यांच्या तालावर नाचू लागतो आणि एक दिवस मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण आपले आयुष्य पणाला लावले ते तर त्यांच्या आयुष्यात पुढे निघून गेलेत आणि आपण मात्र तिथेच अडकून पडलोय. लक्षात ठेवा, तुम्ही कोणासाठी तरी उपलब्ध असणे चांगले आहे, पण स्वतःच्या किमतीवर नाही. जर तुम्ही स्वतःचा आदर केला नाही तर जग तुमचा आदर कधीच करणार नाही. चला याच विषयावर एक साधी, सोपी आणि मनाला स्पर्श करणारी गोष्ट पाहूयात. एका छोट्याशा शहरात सोहम नावाचा एक मुलगा राहत होता. सोहम स्वभावाने अत्यंत साधा, सरळ आणि सगळ्यांना मदत करणारा होता. पण त्याची एक खूप मोठी कमजोरी होती. त्याला कोणालाच नाही म्हणता यायचे नाही. कोणाचे मन दुखू नये म्हणून तो स्वतःचे किती नुकसान झाले तरी दुसऱ्यांचे काम आधी करायचा. शाळेत असल्यापासूनच त्याची ही सवय होती. मित्रांचा गृहपाठ करणे असो किंवा कोणाच्या सायकलला पंक्चर काढणे असो, सोहम नेहमी पुढे असायचा. मित्रांना वाटायचे सोहम आहे ना, तो करेल सगळं. सोहमला वाटायचे की आपण सगळ्यांच्या मागे मागे गेलो, त्यांच्या होला हो केले तर लोक आपल्यावर प्रेम करतील. वय वाढले तशी ही सवय अजून वाढली. सोहम एका ऑफिसमध्ये नोकरीला लागला. तिथेही तो हेच करायला लागला. स्वतःचे काम बाजूला ठेवून तो सहकाऱ्यांची कामे करायचा. ऑफिस मधले लोक स्वतःचे काम सोहमवर ढकलून संध्याकाळी लवकर घरी निघून जायचे आणि सोहम रात्री उशिरापर्यंत ऑफिस मध्ये बसून लोकांची कामे पूर्ण करायचा. त्याला वाटायचे मी सगळ्यांना मदत केली की बॉस खुश होईल, मित्र खुश होतील. पण घडत उलटच होतं. लोकांनी त्याला गृहीत धरायला सुरुवात केली होती. त्याची किंमत कोणालाच नव्हती. एक दिवस सोहमला जवळच्या मित्राचे, राहुलचे लग्न होते. सोहमने महिनाभर आधीपासूनच लग्नाच्या तयारीची सगळी कामे स्वतःच्या डोक्यावर घेतली होती. कपडे आणण्यापासून ते हॉल बुक करण्यापर्यंत सोहम धावपळ करत होता. या धावपळीत त्याला ऑफिसमध्ये उशीर झाला. बॉसने त्याला खूप ओरडले, पण सोहमने मित्रासाठी तेही सहन केले. लग्नाच्या दिवशी सोहम अगदी थकून गेला होता. संध्याकाळी रिसेप्शनच्या वेळी तो एका कोपऱ्यात शांत उभा होता. त्याला भूक लागली होती आणि पाय खूप दुखत होते. तितक्यात त्याला राहुल आणि इतर काही मित्र बाजूला उभे राहून बोलताना दिसले. सोहम कौतुकाची अपेक्षा ठेवून त्यांच्या जवळ गेला, पण तेवढ्यात राहुलचे शब्द त्याच्या कानावर पडले. राहुल दुसऱ्या मित्राला म्हणत होता, अरे सोहमचे काय कौतुक करतोस, त्याला काही स्वतःचे डोके नाहीये. आपण जसे सांगू तसा तो नाचतो. त्याला स्वतःचे काही आयुष्यच नाही. आपण त्याला कामापुरता वापरून घ्यायचा, बाकी तो स्टेजवर उभा राहण्याच्या लायकीचा नाही. ते शब्द ऐकून सोहमच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या राहुलसाठी त्याने दिवस रात्र एक केलं, ज्याच्या मागे मागे तो नेहमी फिरायचा, तोच मित्र त्याच्याबद्दल असे बोलत होता. सोहमच्या डोळ्यात पाणी आले. त्याला स्वतःचीच खूप लाज वाटली. तो लग्न अर्धवट सोडून तसाच बाहेर पडला. रात्रीच्या अंधारात तो एका बागेत जाऊन बसला. तो स्वतःशीच रडला, मी काय चुकवले, मी तर सगळ्यांशी चांगले वागलो, मग लोकांनी माझी अशी किंमत का केली. तितक्यात तिथून एक वृद्ध गृहस्थ चालले होते. सोहमला रडताना पाहून ते त्याच्या जवळ आले आणि त्यांनी सोहमच्या खांद्यावर हात ठेवला. सोहमने त्यांना आपली सगळी व्यथा सांगितली. ते वृद्ध गृहस्थ हसले आणि म्हणाले, बेटा, तुझी चूक ही नाही की तू त्या लोकांची मदत केलीस. तुझी चूक ही आहे की तू लोकांच्या मागे धावताना स्वतःला विसरलास. एक गोष्ट लक्षात ठेव, जो दिवा स्वतः जळतो तो इतरांना प्रकाश देतो, पण जो स्वतःचे अस्तित्वच संपून टाकतो त्याची फक्त राख उरते. तू लोकांच्या नजरेत स्वतःची जागा बनवण्यासाठी स्वतःचा आदर करणे सोडलेस. जेव्हा तू स्वतःला किंमत देणार नाहीस तेव्हा हे जग तुला फक्त वापरून घेणार. त्या वृद्धाचे शब्द सोहमच्या मनाला थेट भिडले. त्याला समजले की तो आजपर्यंत दुसऱ्यांच्या सावलीत जगत होता. त्या रात्री सोहमने एक मोठा निर्णय घेतला. त्याने दुसऱ्यांच्या मागे मागे फिरणे बंद करायचे ठरवले. दुसऱ्या दिवसापासून सोहम बदलला. ऑफिसमध्ये जेव्हा एका सहकार्याने त्याचे काम सोहमवर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा सोहमने अत्यंत शांतपणे पण ठामपणे सांगितले,
माफ कर मित्रा, आज माझे स्वतःचे खूप काम आहे. मी तुझे काम करू शकणार नाही. समोरचा माणूस थक्क झाला. सोहमने स्वतःच्या छंदांना वेळ द्यायला सुरुवात केली. तो जिम मध्ये जाऊ लागला. त्याने नवीन गोष्टी शिकायला सुरुवात केली. जो वेळ तो आधी दुसऱ्यांच्या मागे घालवायचा, तो वेळ आता तो स्वतःच्या प्रगतीसाठी देऊ लागला. सुरुवातीला लोकांना सोहमचा हा बदल आवडला नाही. काही जण म्हणाले, सोहमला खूप माज आलाय, पण सोहमने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हळूहळू लोकांच्या लक्षात आले की सोहम आता कोणाच्या बापाचे ऐकणारा नाही. तो स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लोक आधी त्याला गृहीत धरायचे, तेच लोक आता त्याचा आदर करू लागले. कोणतीही महत्वाची गोष्ट असेल तर सोहमचा सल्ला घेऊ लागले. सोहमला आता समजले होते की जगाच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहण्यात खरी ताकद आहे. तर मित्रांनो, कशी वाटली सोहमची ही गोष्ट? खरं सांगू का, ही गोष्ट फक्त सोहमची नाहीये. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या तुमच्यापैकी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची हीच कहाणी आहे. आपण नेहमी विचार करतो की मी याच्यासाठी एवढं केलं, मी त्याच्यासाठी माझं सुख बाजूला ठेवलं, तरीही लोकांनी मला का नाही समजून घेतलं. पण आज स्वतःला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारा. ज्या जगाला तुम्ही तुमचं सर्वस्व मानत आहात, त्या जगाच्या यादीत तुमचं स्वतःचं नाव कितव्या क्रमांकावर आहे? ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत नसते ना, त्याला हे जग कधीच किंमत देत नाही. तुम्ही लोकांचे पाय पुसायचं कापड बनलात, तर लोक तुमच्यावर पाय ठेवूनच पुढे जाणार. त्यामुळे दुसऱ्यांना खुश करणं आता बंद करा. कोणासाठी तरी नेहमी उपलब्ध राहणं थांबवा. स्वतःला वेळ द्या. स्वतःच्या स्वप्नांवर काम करा. जर आजची ही गोष्ट तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली असेल, जर तुम्हाला वाटले असेल की हो, हे कुठेतरी माझ्यासोबतही घडतंय, तर आजच स्वतःला एक वचन द्या. आजपासून मी स्वतःला कधीच विसरणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रासोबत नक्की शेअर करा, जे दुसऱ्यांच्या मागे धावण्यात स्वतःला गमावून बसलेत. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी डोळे उघडतील. तुम्हाला या कथेतील कोणता भाग सगळ्यात जास्त आवडला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.